नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 या अहवालामध्ये एक अपडेट आलेली आहे ती पाहणार आहोत. या अपडेटमुळं किंवा या आर्थिक पाहणी अहवालातील माहितीमुळं महाराष्ट्राच्या भूगोलातील महाराष्ट्राचं स्थान व विस्तार याच्यामध्ये खूपच एक इंटरेस्टिंग फॅक्ट ॲड झालेला आहे, एक इंटरेस्टिंग बदल झालेला आहे. तो हा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. राज्याचा संक्षिप्त आढावा याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे विस्तीर्ण अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित असून देशाच्या पश्चिम व मध्य द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये वसलेले आहे. राज्याच्या पश्चिमेला 877.97 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. मित्रांनो, हीच एक अपडेट आहे. राज्याच्या पश्चिमेला 877.97 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. आजपर्यंत आपण महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे किंवा महाराष्ट्र समुद्र किनाऱ्याची लांबी 720 किलोमीटर आहे असे मानत होतो, परंतु नवीन झालेल्या मोजणीनुसार ही लांबी वाढलेली आहे. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालातील दृष्टिक्षेपात महाराष्ट्र या चॅप्टरमध्ये समुद्र किनाऱ्याची लांबी किलोमीटरमध्ये जर आपण 60-61 सालीचं जर बघितलं तर 720 किलोमीटर होती. 1970-71मध्ये 720 होती. त्यापासून 2020-21पर्यंत 720च आहे, परंतु 2024-25च्या पाहणीनुसार किंवा मोजणीनुसार ती लांबी 878 म्हणजेच 877.98 किलोमीटर ही झालेली आहे. ही अपडेट खूपच महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भात खूपच महत्त्वाची अपडेट आहे. येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी MPSC संयुक्त गट ब असेल, गट क असेल किंवा इतर कोणत्याही स्टेट लेवलच्या सरळ सेवा एक्झाम्स असतील, याच्यामध्ये महाराष्ट्राचं स्थान विस्तारावरती एखादा तरी क्वेश्चन असतोच. आणि त्याच्यामध्ये जर महाराष्ट्राच्या किनाऱ्याची लांबी, महाराष्ट्र समुद्र किनाऱ्याची लांबी जर विचारली तर 720 न लिहिता 877.98 किंवा 878 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभला आहे. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.